स्वातंत्र्य आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष पूर्ण झाली. पण या स्वातंत्र्य भारतात हे ऐकलं तरी अंगाला शहार येतात. अहो बाळ पाठी घेऊन मुलगाची सुद्धा देणारी राणी लक्ष्मीबाई ही शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आठवण. अहो कल्पना चावलासाठी अंतराळवीर अहो आपल्या घरात दिवसभर राबणारी प्रेमाने स्वयंपाक करणारी आपली आई अन्नपूर्णा. अहो याच भाग्यभूमीत जन्मलेल्या आणि याच भूमीत त्या स्त्री जन्माचा अपमान होत आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. रोजच वृत्तपत्रात दूरध्वनीवर हेडलाईन बोलतात की स्त्री कोण बालक कुठे गटारीत सापडले तर कुठे कचराकुंडीत सापडले तर कुठे कुत्रे खातात. शी शी मानवा काय हे तुझे कृत्य मानव जातीला लाजवणार. हो काळजावरच घाव देणार. काय होणार या देशात काय होणार या मातेचं. आता तुझ्याच पोटी जन्म घेऊन तुला कष्ट करायला मिळालं. हीच या शास्त्राची प्रगती. सध्याच्या युगातील जळजळीत पण ज्वलंत असा विषय आहे स्त्रीभ्रूणाचार. पण हे पातक किती महाघातक आणि आत्मघातक आहे हे येणारा काळ तर ठरविणारच आहे. पण त्यासाठी पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरागत विचारांचं पुनर्वसन होणं ही आजच्या उगवत्या काळाची गरज आहे. आणि हेच विचार प्रत्येक मनापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक घटकातली काही विशिष्ट पात्र घेऊन प्रदर्शित केल्या समाजाला त्याचा साक्षात्कार होईल आणि कळेलही. यासाठी आम्ही पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडनं हा छोटासा प्रयत्न तर ऐका मंडळी सादर करीत आहोत पथनाट्य. लेख वाचवा लेख वाचवा लेख वाचवा. गण्याल पाठव रे गण्याल पाठव लवकर. कुणाला सांगू मिंचू चावला बाबा मिंचू चावला मिंचू चावला मिंचू चावला मिंचू चावला. नमस्कार मंडळी. अरे माझ्या अरे राजा काय बोलायला तुम्ही काय नाही बा काय फिरायला आलतो पुढे बिडी ए बघ बिडी खाणं आहे ना हे शरीराला हानिकारक काम करू नये असं तू बोलतो. हा ठीक आहे सोडली पुढे तर काय म्हणतात अजून पाऊस पाणी यंदा. अरे गणेश तुम्हाला काय विचारून आपल्या विषयीचा गणे नाही गणे आता काय चाललंय रे गण्याचं. अरे काय सांगू तुला याला लई मोठा आजार झाला लई मोठा. अरे कुठला आजार झाला का मोठा आजार नाही सांगू शकत तुला. झाला का डांगे फकडं झालं त्याला. अरे मलेरिया झाला का लवेरिया काय कर तू याही पेक्षा मोठा आजार याला काही कळतच नाही. हा म्हणजे कधी येडच झाला का नाही. येडा की खुळा तू येडच पेक्षा बी मोठा मोठा आजार. पहिलं मंडळी येडच नाही झाला हिरकत नाही झाला मलेरिया नाही झाला लवेरिया याला काहीच नाही आलं. तुला मुंगळे चावली का मुंगळे मुंगळे आजार असतो काय तुझ्या इकडे ये. अरे ऐक ऐक अरे त्याची बाई आहे ना पोटुशी आहे पोटुशी पोटुशी. मित्रांनो तर आमचा राजा आहे ना जरा विचित्र बोलतो. पोटुशी म्हणजे प्रेग्नंट बरं का प्रेग्नंट दिवस गेल तिला दिवस. हा आणि तिच्या घरच्यांना पाहिजे वंशाचा दिवा. अरे आरकेवर जायचं तिथे एक दिवा मिळतो त्याच्यात तेल टाकायची वाट टाकायची अरे गाडी लावायची. येडा आहे का तू तुला काय म्हणते वंशाचा दिवा म्हणजे त्यांच्या घराण्याचा वारसदार. मग सांग आता हे येडं नाही का वारसदार म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे असा मानसिक रोग झालाय. काय करते त्यासाठी जर आपण त्यांच्या घरी जाऊ त्यांच्या घरी जाऊ खिडकी एवढं उलाला 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 मी आता आजोबा होणार गण्या माझा बाप होणार. उलाला उलाला उलाला. अहो काय उलाला उलाला लावलंय काय बोला ना आपली सुनबाई आहे ना सुनबाई तिला 3.5 महिने झाले 3.5. बरोबर आता आपल्याला नाती आहे. आता नातू पाहिजे नातू. आपल्या घराला वारसदार. तुम्ही तिला हाक मारा. आपण ना त्या येशीवर आहे ना भगत आहे भगत तिथे घेऊन जाऊ. तो जडीबुटी देतो त्याच्याने मुलगा होतो म्हणजे मुलगा आपला तो दर्शन बाबा ना. दर्शन बाबा. जाऊ सुनबाई काय मामाजी अगं तू वाकू नको. तुझी काळजी घे. बदाम खाल्ले का तू ग्लासभर दूध पिलं का. अच्छा आई तुला काय म्हणते बाबा इथं येशीवर तो आहे ना जडीबुटी देतो त्याच्याने मुलगा होतो म्हणून. पण ना बघ पहिली एक तकलीफ तो दिली आहे आम्हाला. आता आम्हाला नातूच पाहिजे समजलं का. चल आपण तिथे जाऊ. हो घ्या.
चल चल. अहो भगत बिगत कशाला, तो काही देव आहे का मुलगा द्यायला? देवापेक्षा जास्त आहे, तुला काय कळतं? चल. बाई तू जास्त बोलू नको, आम्ही 4 पावसाळे 4 उन्हाळे 4 हिवाळे जास्त बघितले. चल 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 लवकर. अरे रे 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 विंचू चावला विंचू चावला हे बम बम बोले बम बम बोले बम बम बोले. या भक्ताकडे लक्ष ठेव बरं का. के दरबार में दर्शन बाबा की जय. तदास्तु बोलो 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 बोलो. अरे कळालं मला कशासाठी आले तुम्ही, कशासाठी. कसं बाबा? मुलगा हवाय ना तुला, मुलगा. तुला नाच बोललो ना बाबा देवा पहिली नाच आहे ना, पहिली नाच आहे ना तुला. हो चला चला चला. हे भस्म 1 ग्लास दुधात अंड टाकायचं, कबुतराचं अंड, आणि त्याच्यात ते भस्म टाकायचं आणि तिला रात्री पाजायचं. बघ तसा तिला मुलगा होत नाही. दर्शन बाबा म्हणतोय ना का तोला अजून उपाय सांगा. अजून बस मुलगाच पाहिजे ना तुला. 5,000 रुपये. 5,000 रुपये दे. हा. बरं ऐक, आता तुला मुलगाच पाहिजे ना, अजून उपाय सांगतो. घरी जायचं, रोज सकाळी तेलाचा दिवा लावायचा, बरोबर. रोज सकाळ आणि संध्याकाळ. अजून सांगतो मरी आई आहे ना, मरी आईला या शनिवारी बोकड्या कापायचा. मग कसा मुलगा होत नाही तुला. दर्शन बाबा म्हणतोय तुला. विंचू चावला. कुणाला सांगू. विंचू चावला. अहो हे काय घ्या. गं? मी ना दूध बनवलंय, अंड टाकलंय, भस्मी टाकलंय. बरं, मी बरं. सुनबाईला पकडते, तुम्ही तिच्या नरड्यात तोटा नरड्यात. हे घ्या. बघतो ना कसं पीत नाही. दादा, मी नाही- घे 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 घे. घे पटकन. केली तिने, उलटी केली. केले 5,000 रुपये. पैसे ही पाण्यात टाकली, गेले. एक तर आधी आम्हाला दिली, आणि आता ही दुसरी पण मुलगीच होणार आपल्याला. आता मुलगीच होणार. पैसे पाण्यात घाला पाण्यात पाहिजे. गण्या, ए गण्या. हा बाबा काय म्हणते. अरे आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. काहून. अरे तू बाप होणार आहे की अरे आता? वा तुला मुलगा पाहिजे ना आता. एकदम बरोबर. तुझ्या बाईने तर ते भक्ताने दिलेलं औषध सगळं उलटी सगळे करून 5,000 टाकली. रुपये वाया गेले सगळी माझे. उलटी करून टाकली. तिला काही सांगू का आता. नाही काही सांगू नको. मग? आता डायरेक्ट चल सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरकडे जाऊ आपण. चला लवकर. विंचू चावला. होय. गण्या, चल चल. आलं बघ दवाखाना आलं. आलं दवाखाना आलं. मग अगं बाया, चल लवकर. अरे पण इथं बोर्ड लिहिलेलं आहे. काय रे गण्या, वाच मला दिसत नाही. इथे कुठल्याही प्रकारची गर्भलिंग चाचणी केली जात नाही. काय तू म्हणते? येडा की खोळा. असे गेली तर आतमध्ये सगळं 600 रुपये कसले घेतात हा, एकदम बरोबर एकदम बरोबर. चला आपण जाऊ, मध्ये जाऊ चल. अरे रिसेप्शनिस्ट जरा पुढचं पेशंट पाठवशील का जरा? काही बोलायचं नाही जास्त. काय बोलू नको, समजली ना. तो जो म्हणेल ते ऐकून घे. अरे आवड पटकन. दिसलं मास्ताला बोलायला पाहिलं होतं. हो या. डॉक्टर तुम्हाला काय सांगू, माझ्यासाठी मला खूप त्रास देतात. ते म्हणतात मुलगा पाहिजे. अहो पण आपण सोनोग्राफी करूया तर नंतर बोलूया. कसं आहे की तुमच्या नातेवाईकांना बोलूया का सोनोग्राफी झाली सांगा. काय झालं डॉक्टर, काय झालं? काय होणार. अहो एकदम छान उत्तम. अरे वा. बाळाचं वजन उत्तम आहे. दर्शन बाबा. अरे मी काय म्हणतोय, बाळाचं वजन उत्तम आहे. नंतर बाळाला कुठल्या प्रकारची कंजेनिटल ॲनोमली नाही, म्हणजे कुठल्या प्रकारचं जन्मता प्रॉब्लेम नाही. बोला. आता अजून पेढे आणू, जिलेबी आणू, काय आणू. म्हणजे अरे बाळच आहे तिथे, कोणी कुत्र्यातून मारलं तर पिल्लू नाही. अहो, मग काय नक्की ते. त्यांना नीट विचार ना. अरे मग मुलगा आहे का मुलगी आहे डॉक्टर. तुम्ही कुठल्या शब्दात जगताय. अरे मुलगा काय मुलगी काय सारखी आहेत. हा समजत नाही तुम्हाला एवढं का. काय म्हणते. आई पण आपलं- ए डॉक्टर, तुला 600 रुपये कसे दिले रे मी. मुलगा आहे का मुलगी नाही ते सांगित नाहीये. अगे बाई, अगे ताई, कोण असशील तू. या बाई, या पोरीची सून नाही तर कोणी असतील, या गण्याची आई का कोणी असेल मला माहित नाही. पण इथे या क्लिनिकमध्ये लिंग गर्भ तपासणी होत नाही. इथे सगळे CCTV कॅमेरा लागलेत. आत्ता एक फोन करेल आणि तुझ्या हातात बेडा ठोकेल, कळलं ना. पोलिसांचा आणि माझा चांगला संबंध आहे, लक्षात ठेव. आणि हा काय रे घानिया, हा काय रे, तुला आई नसती तर तू आला सगळ्या विश्वामध्ये. अरे आई आहे, स्त्री आहे म्हणून तू दिसतोयस ना.
आणि काय होता इतक्या वर्षापासून तुम्ही माझ्याकडे येतात म्हणजे तुम्हाला मुलगी झाली तुमच्या सगळ्या पण घराला वारसदार पाहिजे ना झाला नाही का? अहो पण मी काय म्हणतो ते ऐकता का जरा तुम्हाला किती बहिणी आहेत नाही बहिणी किती आहेत तुम्हाला चार. 4 आणि तुमचा नंबर किती 5वा. आता विचार करा तुमचा 5वा नंबर यांच्या आईने जरी 5वी मुलगी अलाउडच केली नसती म्हणजे काय तुमच्या आईने जर म्हटलं तर मला 5वी मुलगी नको पाणा तिला आल्याचं काय विश्वास तुम्ही अरे तुम्ही विश्वास आले नसतात तर तू आला काय विश्वास अरे तू विश्वास आला नसता तर ही तुला भेटली असती का अरे तुला ही भेटली नसती तर तुला पहिली मुलगी भेटली असती का अरे विचार करा थोडासा अरे थोडासा विचार करा डोक्यात जरा प्रकाश तरी द्या अरे मुलगा काय मुलगी काय सगळे सारखेच ना डॉक्टर आम्हाला माफ करा. मला हेच सांगायचं आहे मित्रांनो म्हणजे मला काय सगळ्यांना हेच सांगायचं आहे मुलगी काय मुलगा काय एकच आणि हा काय रे आपल्याला घरामध्ये स्वयंपाक करणारी जेव गाऊ घालणारी आई पाहिजे हातावरती राखी बांधणारी ताई पाहिजे आणि काय हो मैत्रीण पाहिजे मित्राला आणि काय हो मित्रांनो आणि बायको पाहिजे पुन्हा पुन्हा आपल्याला मुलगी द्यायला किंवा मुलगा द्यायला तर बायको तर पाहिजेच ना आणि काय हे सगळं हवं आणि मुलगी नको आता तरी जागे व्हा आणि स्वतःच्या मनाचा विचार करा त्या ताईचा विचार करा आणि मुलगी आला मुलीला उभारू नका तिला वाचवा. जागे व्हा. बेटी बचाओ. मुलगी नको असे कुठवर म्हणायचे तुमच्या डोळ्याला कसे विष देऊन पाजायचे एक कन्या 100 पंडितांपेक्षा श्रेष्ठ एक माता 100 शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ तिला वाढवण्याचे ज्याच्यात आहे धारिष्ट तोच या जगी आहे सर्वश्रेष्ठ येऊ द्या तिला या जगात मानाने येऊ द्या तिला या जगात मानाने रंगा पाहू तिच्याकडे रागा रागाने रंगा पाहू तिच्याकडे रागा रागाने. आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण उपस्थित असलेले मंडळी मला वाटतं आपण सर्वांनी एक शपथ घेऊया तीव्रनाट्य होऊ नये यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहील तरी सर्व उपस्थित मंडळींनी आपल्या जागेवर उभे राहा किंवा हात पुढे करा आणि आमच्या समोर शपथ घ्या सर्वजण आम्हाला सामील व्हा जनजागृतीसाठी ही आपली मोहीम आहे प्रत्येक मनामध्ये ही कल्पना रुजली पाहिजे मुलीचे महत्त्व सर्वांना कळाले पाहिजे आजच्या या स्वातंत्र्य दिनी आम्ही भारतीय शपथ घेतो की स्त्री भ्रूणहत्या होऊ नये यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू जय भारत माँ तुझे सलाम जय भारत माँ तुझे सलाम. जय हिंद जय पंचवटी मेडिकल असोसिएशन जय पंचवटी मेडिकल असोसिएशन. जय पंचवटी पोलीस ठाणे असोसिएशन जय पंचवटी पोलीस ठाणे असोसिएशन. धन्यवाद धन्यवाद साहेब.